सह्याद्री म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उत्तुंग गगनचुंबी पर्वत, त्यावर वसवलेले गड किल्ले आणि घाटवाटा। आज आपण पाहणार आहोत नाशिकच्या सातमाळ रांगेतला धोडप किल्ला। धोडप किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1473 मीटर आहे। सहसा आपल्याला सर्वात उंच, सर्वात लांब, सर्वात खोल अशा गोष्टींची माहिती ठेवायची सवय असते, पण दुसऱ्या क्रमांकाची उंच, दुसऱ्या क्रमांकाची खोल हे खूप जणांना माहितीही नसतं। चाल्लेर पाठोपाठ उंचीनुसार धोडपचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक लागतो। धोडपच्या बालेकिल्ल्यावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नैसर्गिक खाचेमुळे या परिसरात फिरताना हा किल्ला दुरूनही आपले लक्ष सहज वेधून घेतो। धोडपवर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत। एक आहे वडाळी भोई मार्गे हट्टी, दुसरी ओत्तूर गावातून आणि आणखी एक वाट आहे मेहरानवाडीतून। सूर्यकिरण गडामागून धुक्यातून वाट काढत होती। ते अप्रतिम दृश्य बघत साधारण तासभराची चढण चढत आपण धोडपमाची येऊन पोहोचतो। त्याच्याच पुढे आपल्याला पाण्याचं एक टाकं दिसून येतं। थोडे अंतर पुढे गेल्यावर आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागतो, तो म्हणजे कळवण दरवाजा। गडाच्या डाव्या हाताला वेढा मारून आपण सोनार वस्तीला पोहोचतो। सोनार वस्तीच्या अलीकडे आपल्याला बऱ्यापैकी सुस्थिती असलेले 2 बुरुज आणि दरवाजाची कमान दिसते। या दरवाजाला जोडून बाले किल्ल्याला केलेल्या तटबंदीचे अवशेष दिसतात। या कमानीच्या उजव्या हाताला एक शिलालेखही आहे। धोडपकडे जात असताना स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आपलं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे 2 मजली विहीर। जिने उतरून विहिरीचे घुमटाकार छत आणि कमानी असलेल्या उंच व मोठ्या खिडक्या आवर्जून बघण्यासारख्या आहेत। विहिरीत खाली उतरायला पायऱ्या आहेत। पहिला मजला संपल्यावर पायऱ्यांची दिशा काटकोनात उजवीकडे वळते। विहीर बघून थोडे पुढे गेल्यानंतर डावीकडील वाट पेशवेकालीन गणपती व शंकराच्या मंदिराकडे, तर समोरची वाट किल्ल्याकडे जाते। माचीतून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाटेवर प्रथम गणपती मंदिर व एक शंकराचे मंदिर लागते। धोडपचे पूर्वीचे नाव धारपुवनिक असे होते। या किल्ल्याचा उल्लेख मात्र प्रथम 16व्या शतकात धरब या नावाने येतो। नानासाहेब पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला। त्यानंतर त्याचा वापर मुख्यतः तुरुंग म्हणून झाला। धोडपच्या जीवनातील एक महत्त्वाची घटना म्हणजे इसवी सन 1778 मध्ये माधवराव पेशव्यांविरुद्ध बंड केलेल्या राघोबांनी म्हणजेच रघुनाथराव पेशवे यांनी धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावर पळ काढला व मोठी लूट माधवराव पेशव्यांना मिळाली। शेवटी राघोबा दादा माधवरावांच्या स्वाधीन झाला। पुढे त्याला शनिवारवाड्यात बंदोबस्तात ठेवण्यात आले। इसवी सन 1818 मध्ये धोडप किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। पेशव्यांनी ताबा सोडल्यानंतर धोडपला कॅप्टन ब्रिगसने भेट दिली। त्याने या किल्ल्याचे वर्णन खडकाळ स्वरूपातला मोठा डोंगर, जो चांदोर चांदवड रांगेतील मजबूत बांधणीचा किल्ला आहे, असे केले आहे। 15-20 मिनिटाच्या चढाईनंतर एक लोखंडी जिना लागतो। खरं तर या ठिकाणी कातलात कोरलेल्या पायऱ्या स्पष्ट दिसत होत्या, जी की मूळ वाट होती।
पण त्याचा एक मोठा भाग ढासळून ही वाट अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हा लोखंडी जिना लावला आहे. पुढे जिना संपून 5 मिनिटात आपण 2 बुरुजांपाशी येऊन पोहोचतो. हे बुरुज म्हणजे एक भग्न प्रवेशद्वाराचे सोबती आहेत. काळाच्या ओघात दोघांच्या मधला दरवाजा गेला, पण हे बुलंद दगडी बुरुज मात्र ताटमानेने आज उभे आहेत. वाटेने वर चढाई करताना पुढे दगड कोरून बांधलेला दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. दरवाजाच्या परिसरात एक शिलालेख आढळून येतो. 16व्या शतकात हा किल्ला नगरच्या निजामाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मोगलांच्या सरदार अलीवर्दी खानाने हा किल्ला जिंकून घेतला, याचा उल्लेख या शिलालेखात दिसून येतो. दरवाजा बंद केल्यावर अडसर म्हणून लावतात त्या दांडूच्या खोबण्या सुद्धा येथे बघायला मिळतात. या दरवाजाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दगडात पोखरून बांधलेल्या पहारेकरांच्या देवड्या. दरवाजातून बाहेर आल्यावर आपण गडाच्या जवळपास माथ्यावरती पोहोचतो. समोर दिसणाऱ्या शंकराच्या पिंडीसारख्या प्रचंड उभा कातलाला मनोमनी साठवून पुढे चालत गेल्यावर काही पावलांवर राजवाड्याचे अवशेष दिसतात. सद्यस्थितीला फक्त भिंती शाबूत असून या राजवाड्याच्या शेजारीच 2 पाण्याची टाकी आहेत. पुढे समोरील कातलास उजवीकडे ठेवून आपण गुहेजवळ पोहोचतो. या प्रशस्त गुहेत एका वेळी 20-30 जण मुक्काम करू शकतात. गुहेच्या आत डाव्या बाजूला देवीची विलोभनीय मूर्ती आहे. गुहेशेजारीच शंकराची पिंडी आणि पिण्याच्या पाण्याचा टाका असून त्याची चव ही शहरी पाण्याला लाजवेल अशी आहे. गुहेला उजवीकडे ठेवून पायवाटाने सरळ पुढे चालत गेल्यावर आपण धोडपच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा खाचेपर्यंत येऊन पोहोचतो. 4-5 तास पायपीट करून सह्याद्रीच्या एका उंच आणि वैशिष्ट्य भौगोलिक रचना असलेल्या किल्ल्यावरून दिसणाऱ्या दृश्याने खरंच मनास जे समाधान आणि जो अनुभव मिळत होता तो शब्दांकित करणं केवळ अशक्यच. हा अनुभव प्रत्यक्ष तेथे जाऊनच अनुभवण्यासारखा आहे. नक्की आवर्जून पाहावा असा हा मजबूत बांधणीचा किल्ले धोडप.